am is are going to. am is are going to आपला पहिला वर्ड आहे am is are going to. गाईज याचा अर्थ मराठीत होतो एखादी क्रिया करणार आहे किंवा एखादी क्रिया करतच आहे किंवा एखादी क्रिया करण्याच्या मार्गावर आहे किंवा तुम्ही एखादी क्रिया करायला जात आहात. या सगळ्या अर्थाने जे जे सेंटेन्स येतात त्या सेंटेन्समध्ये तुम्हाला am is are going to चा यूज करायचा आहे. म्हणजेच am going to, is going to, are going to अशा प्रकारे. गाईज इथे एक लक्षात ठेवा, आय सोबत नेहमी एम चा यूज तुम्हाला करायचा आहे आणि इट सोबत नेहमी तुम्हाला ही, सी, इट या सब्जेक्टचा यूज करायचा आहे आणि आर सोबत आय, यू, वी, दे यांचा तुम्हाला यूज करायचा आहे आणि क्रियापदाचं फर्स्ट फॉर्म. आय होप गाईज इथेपर्यंत तुम्हाला समजलं असेल. आपण काही एक्झाम्पल बघूया. तू काय विकत घेणार आहेस? तू काय विकत घेणार आहेस? What are you going to buy? What are you going to buy? म्हणजे तू काय विकत घेणार आहेस? म्हणजे तुला तुम्ही विचारताय कोणाला तर की तू उद्या काय विकत घेणार आहे, म्हणजे तुम्ही एखादी क्रिया करणार आहात त्याचं तुम्ही बोलत आहात. आय एम गोइंग टू पोस्ट अ लेटर. आय एम गोइंग टू पोस्ट अ लेटर म्हणजे मी पत्र टाकायला जात आहे. मी पत्र टाकायला जात आहे. एखादी क्रिया तुम्ही करण्याच्या मार्गावर आहात. अजून एक एक्झाम्पल बघूया आपण. ही इज गोइंग टू लेंड मी ₹100. ही इज गोइंग टू लेंड मी ₹100. तो मला ₹100 उसने देणार आहे. एखादी क्रिया करणार आहे या अर्थाने, म्हणजे तो देणार आहे. तुम्हाला अजून त्याने पैसे दिलेले नाहीत पण तो देणार आहे. ₹100 उसने देणार आहे. आय होप गाईज तुम्हाला आय एम गोइंग टू, इज गोइंग टू, आर गोइंग टू याचा यूज कसा करायचा तुमच्या डेली लाईफमध्ये तुम्हाला समजला असेल. आपला नेक्स्ट वर्ड आहे हॅव टू आणि हॅज टू. हॅव टू आणि हॅज टू. एखादी क्रिया करावी लागते किंवा एखादी क्रिया करायची आहे किंवा एखादी क्रिया तुम्हाला जबरदस्तीने करावी लागते. अशा अर्थाने जेव्हा जेव्हा तुम्ही सेंटेन्स बनवाल त्यावेळेस तुम्ही हॅव टू किंवा हॅज टू चा यूज करा. आणि हॅव टू आणि हॅज टू सोबत तुम्हाला क्रियापदाचं फर्स्ट फॉर्म चा यूज करायचा आहे. ही, सी, इट, राम, श्याम असं किंवा जे काही नाऊन असतील त्यांच्यासोबत तुम्ही हॅज टू चा यूज करा. आणि आय, यू, वी, दे किंवा पीपल एखादा ग्रुप असेल यांच्यासोबत तुम्ही हॅव टू चा यूज करा. आपण एक्झाम्पल बघूया. आय हॅव टू गो टू मार्केट. आय हॅव टू गो टू मार्केट म्हणजे मला बाजारात जायचं आहे. मला बाजारात जायचं आहे. एखादी क्रिया करायची आहे या अर्थाने तुम्ही बोलताय तुम्हाला बाजारात जायचं आहे. आय हॅव टू गो देअर. आय हॅव टू गो देअर म्हणजे मला तिथं जावं लागतं. म्हणजे तुम्हाला जबरदस्तीने तिथे जावं लागतं. कदाचित तुमची इच्छा नसेल तरीही तुम्हाला जावं लागतं. या अर्थाने सुद्धा आपण हॅव टू चा यूज करणार आहोत. ही हॅज टू गो टू द डॉक्टर. ही हॅज टू गो टू द डॉक्टर म्हणजे त्याला डॉक्टरकडे जायचं आहे. एखादी क्रिया करायची आहे या अर्थाने पण सेंटेन्स आपण बनवला आहे. ही हॅज टू गो टू द डॉक्टर. गाईज आपला नेक्स्ट वर्ड आहे हॅड टू. हॅड टू. जसं आपण हॅव टू आणि हॅज टू चा यूज केला त्याचप्रमाणे तुम्हाला हॅड टू चा यूज करायचा आहे. फक्त इथे एक रूल आहे की जेव्हा तुम्ही भूतकाळात एखादी गोष्ट करायची होती किंवा तुम्हाला एखादी गोष्ट करावी लागली किंवा जबरदस्तीने काहीतरी करावं लागलं या अर्थाने जेव्हा जेव्हा तुम्ही बोलाल तेव्हा तुम्ही हॅड टू चा यूज करा. आणि इथे क्रियापदाचा फर्स्ट फॉर्मचाच तुम्हाला यूज करायचा आहे. आय, यू, वी, दे, ही, सी, इट, नाउन या सगळ्यांसोबत तुम्हाला हॅड टू चा यूज करायचा आहे. आपण एक्झाम्पल बघूया. आय हॅड टू गो ऑन फूट. आय हॅड टू गो ऑन फूट मला पायी जावं लागलं म्हणजे पास्टमध्ये तुम्हाला पायी जावं लागलं. आय हॅव टू गो ऑन फूट. आय हॅड टू गो यस्टरडे. आय हॅड टू गो यस्टरडे म्हणजे मला काल जायचं होतं
तुम्हाला पास्ट मध्ये म्हणजे काल म्हणजे पास्ट झाला, पास्ट मध्ये जायचं होतं. सी हॅड टू लिव्ह द जॉब. सी हॅड टू लिव्ह द जॉब. तिला नोकरी सोडावी लागली, म्हणजे पास्ट मध्ये तिला नोकरी सोडावी लागली. एखादी गोष्ट करायची होती किंवा करावी लागली या अर्थाने अशा प्रकारे तुम्ही हॅड टू चा यूज करा. गाईज आपला नेक्स्ट वर्ड आहे कुड हॅव. कुड हॅव. एखादी गोष्ट करू शकला असता किंवा शकलो असतो किंवा शकली असते या अर्थाने तुम्हाला कुड हॅव चा यूज करायचा आहे. गाईज इथे कुड हॅव चा यूज करताना तुम्हाला क्रियापदाचं थर्ड फॉर्म घ्यायचा आहे आणि तुम्हाला सेंटेन्स बनवायचे आहेत. आपण एक्झाम्पल बघूया. मी जाऊ शकलो असतो. मी जाऊ शकलो असतो. आय कुड हॅव गॉन. आय कुड हॅव गॉन. म्हणजे तुम्ही पास्ट मधलं बोलताय की तुम्ही जाऊ शकला असतात पण तुम्ही गेलेले नाहीयेत. आय कुड हॅव बीटन हिम. आय कुड हॅव बीटन हिम. मी त्याला मारू शकलो असतो. पास्ट मध्ये एखादी गोष्ट करून झालेली आहे त्याच्याबद्दल बोलताय की मी त्याला मारू शकलो असतो पण तुम्ही त्याला मारलेलं नाहीये. तिथे तर अशा सेंटेन्स बनवताना तुम्ही कुड हॅव चा यूज करू शकता आणि क्रियापदाचं थर्ड फॉर्म म्हणजे थर्ड फॉर्मचा यूज तुम्हाला करायचा आहे. तू त्याला हे सांगू शकला असता. यू कुड हॅव टोल्ड हिम दिस. यू कुड हॅव टोल्ड हिम दिस. गाईज आपला नेक्स्ट वर्ड आहे शुड हॅव. शुड हॅव. जसं आपण कुड हॅव चा यूज केला तसाच शुड हॅव चा सुद्धा यूज आहे, फक्त थोडासा रूल इथे वेगळा आहे. एखादी क्रिया करायला पाहिजे होती किंवा करायला हवी होती, म्हणजे पास्ट मध्ये एखादी क्रिया करायला पाहिजे होती किंवा करायला हवी होती या अर्थाने तुम्ही शुड हॅव चा यूज करायचा आहे. इथे क्रियापदाचा थर्ड फॉर्म घ्यायचा आहे तुम्हाला. आय, यू, वी, दे, ही, सी, इट, नाउन या सगळ्यासोबत तुम्ही शुड हॅव चा यूज करू शकता. फक्त रूल एकच आहे की तुम्ही क्रियापदाचा थर्ड फॉर्म घ्यायचा आहे. यू शुड हॅव गॉन. यू शुड हॅव गॉन. तू जायला पाहिजे होतं. तू जायला पाहिजे होतं. एखादी गोष्ट होऊन गेली त्याला तुम्ही कुणाला तरी समजवता की तुला तेव्हा जायला पाहिजे होते पण तो गेलेला नाहीये, म्हणजे काय करायला पाहिजे होते भूतकाळामध्ये हे सांगताय तुम्ही. तू ट्रेनने यायला पाहिजे होतं. यू शुड हॅव कम बाय ट्रेन. यू शुड हॅव कम बाय ट्रेन. म्हणजे तो घरी आलेला आहे आणि तुम्ही त्याला सांगताय की तुला ट्रेननी यायला पाहिजे होते, म्हणजे आपण पास्टचं बोलतोय. यू शुड हॅव कम बाय ट्रेन. गाईज आपला नेक्स्ट वर्ड आहे मे हॅव आणि माईट हॅव. मे हॅव, माईट हॅव किंवा मे किंवा माईट हॅव या दोन्हीचाही अर्थ एकाच अर्थाने यूज केला जातो. एखादी क्रिया झाली असण्याची शक्यता व्यक्त करण्यासाठी. एखादी क्रिया झाली असण्याची शक्यता व्यक्त करण्यासाठी आपण मे हॅव किंवा माईट हॅव चा यूज करायचा आहे. चला गाईज काय एक्झाम्पल बघूया. आणि गाईज इथे क्रियापदाचा थर्ड फॉर्म घ्यायचा आहे. आय थिंक ही माईट हॅव डन दिस. आय थिंक ही माईट हॅव डन दिस. मला वाटतं त्याने हे केलं असावं. तुम्ही शक्यता व्यक्त करताय की त्याने हे केलं असावं. किंवा अजून एक सेंटेन्स बघूया आपण. द बस मे किंवा माईट हॅव लेफ्ट. द बस मे किंवा माईट घेऊन सुद्धा बनवू शकता. हॅव लेफ्ट. कदाचित बस सुटली असेल. तुम्ही एका जागी बसून तुम्ही इमॅजिन करताय की कदाचित बस सुटली असेल. या अशा अर्थाने तुम्हाला मे हॅव आणि माईट हॅव चा यूज करायचा आहे. आपला नेक्स्ट वर्ड आहे मस्ट हॅव. मस्ट हॅव. एखादी क्रिया करायला पाहिजे. एखादी क्रिया करायलाच पाहिजे किंवा केली असणार आहे. एखादी क्रिया करायलाच पाहिजे किंवा केली असणार आहे या अर्थाने तुम्हाला मस्ट हॅव चा यूज करायचा आहे आणि क्रियापदाचा थर्ड फॉर्म घ्यायचा आहे. त्याने तिला सांगितलं असणार. म्हणजे तुम्हाला खात्री आहे की त्याने तिला सांगितलं असणार. ज्यावेळेस तुम्हाला कुणाही गोष्टीची खात्री असते त्यावेळेस तुम्ही मस्ट हॅव चा यूज करा. ही मस्ट हॅव टोल्ड हर. ही मस्ट हॅव टोल्ड हर. म्हणजे तुम्हाला खात्री आहे की तिने सांगितलं आहे. अजून एक एक्झाम्पल बघूया आपण. ही मस्ट हॅव डन रॉंग. ही
मस्ट हॅव डन रॉंग. त्याने चूक केली असणार. म्हणजे तुम्हाला खात्री आहे, तुमची म्हणजे शक्यता ही 100% आहे की त्याने चूक केली असणार. अशा प्रकारे तुम्हाला माईट हॅवचा सुद्धा यूज करायचा आहे. गाईज आपला नेक्स्ट वर्ड आहे युज्ड टू. युज्ड टू. एखादी सवय म्हणजे भूतकाळामधली एखादी सवय किंवा नेहमी होणारी क्रिया. भूतकाळामधली नेहमी होणारी क्रिया किंवा तुम्ही भूतकाळामध्ये काय करायचात किंवा करत असे, या अर्थाने युज्ड टूचा यूज करायचा आहे. इथे क्रियापदाचा फर्स्ट फॉर्मचा यूज तुम्हाला करायचा आहे. आणि ही, सी, इट, यू, वी, दे या सगळ्यांसोबत तुम्ही युज्ड टू घेऊ शकता. आपण एक्झाम्पल बघूया. ही युज्ड टू कम हिअर. ही युज्ड टू कम हिअर. तो इथे येत असे किंवा तो इथे यायचा. म्हणजे भूतकाळामध्ये तो इथे यायचा किंवा येत असे असे तुम्ही ज्यावेळेस सांगता, म्हणजे एखादी घडणारी सतत घडणारी क्रिया ज्यावेळेस तुम्हाला इंग्लिशमध्ये सांगायची असते त्यावेळेस तुम्ही युज्ड टूचा यूज करा. म्हणजे तो इथे नेहमी यायचा. ही युज्ड टू कम हिअर म्हणजे तो इथे यायचा किंवा येत असे. अजून एक एक्झाम्पल बघूया. सी युज्ड टू ईट पाणीपुरी. सी युज्ड टू ईट पाणीपुरी. ती पाणीपुरी खात असे किंवा ती पाणीपुरी खायची. म्हणजे ती भूतकाळामध्ये पाणीपुरी खात होती, पण सध्या ती खाते की नाही तुम्हाला माहित नाही. ही युज्ड टू लाय. ही युज्ड टू लाय. तो खोटं बोलायचा. म्हणजे भूतकाळामध्ये तो खोटं बोलायचा, म्हणजे त्याची खोटं बोलण्याची सवय होती हे तुम्हाला सांगायचं आहे. त्यावेळेस तुम्ही युज्ड टूचा यूज करा. गाईज आपला नेक्स्ट वर्ड आहे हॅड बेटर. हॅड बेटर. एखादी क्रिया केलेली जास्त चांगलं राहील. एखादी क्रिया केलेली जास्त चांगलं राहील असं जेव्हा तुम्हाला सांगायचं असतं त्यावेळेस तुम्ही हॅड बेटरचा यूज जरूर करा. आपण एक्झाम्पल बघूया गाईज. यू हॅड बेटर रिंग हिम. यू हॅड बेटर रिंग हिम. तू त्याला फोन केलेला जास्त चांगलं राहील. म्हणजे तो विचार करत आहे की करू की नाही, तर त्यावेळेस तुम्ही सजेशन देताय की तू फोन केलेलं जास्त चांगलं राहील असं सांगताय. एखादी क्रिया केलेली जास्त चांगलं राहील हे जेव्हा तुम्ही सांगता त्यावेळेस हॅड बेटरचा यूज करा. नेक्स्ट वर्ड आहे आपला विल हॅव टू. विल हॅव टू. एखादी क्रिया करावी लागेल. एखादी क्रिया करावी लागेल हे सांगण्यासाठी तुम्ही विल हॅवचा यूज करायचा आहे. मला पाहावं लागेल. म्हणजे मला पाहावं लागेल. तुम्ही इथे बसून सांगता की तुम्हाला पाहावं लागेल, म्हणजे हे फ्युचर बद्दल बोलताय की तुम्ही विचार कराल तर मला पाहावं लागेल. म्हणजे आय विल हॅव टू सी. आय विल हॅव टू सी. मला जावं लागेल. आय विल हॅव टू गो. आय विल हॅव टू गो. मला जावं लागेल असं तुम्ही बोलताय, म्हणजे फ्युचर बद्दल बोलताय तुम्ही. करावा लागेल. आय विल हॅव टू थिंक. आय विल हॅव टू थिंक. मला विचार करावा लागेल. अशी सेंटेन्स ज्यावेळेस बोलायची असतात त्यावेळेस तुम्ही विल हॅव टूचा यूज जरूर करा. एखादी गोष्ट करावी लागेल किंवा जबरदस्तीने एखादी गोष्ट करावी लागेल अशा अर्थाने विल हॅवचा यूज तुम्हाला करायचा आहे. आणि सोबत क्रियापदाचं तुम्हाला फर्स्ट फॉर्म, वर्बचं फर्स्ट फॉर्म घ्यायचा आहे. आपला नेक्स्ट वर्ड आहे नीड नॉट हॅव. नीड नॉट हॅव. एखादी क्रिया करण्याची गरज नव्हती. ज्यावेळेस तुम्हाला असं सांगायचं असतं की तुला काहीतरी करण्याची गरज नव्हती किंवा एखादी क्रिया करण्याची गरज नव्हती असं ज्यावेळेस तुम्हाला सांगायचं असतं त्यावेळेस तुम्ही नीड नॉट हॅवचा यूज जरूर करा. आणि सोबत क्रियापदाचं म्हणजेच वर्बचं थर्ड फॉर्मचा यूज करा. आपण एक्झाम्पल बघूया. यू नीड नॉट हॅव गॉन देअर. यू नीड नॉट हॅव गॉन देअर. तुला तिथे जाण्याची गरज नव्हती. तुला तिथे जाण्याची गरज नव्हती. सेकंड एक्झाम्पल बघूया. यू नीड नॉट हॅव टोल्ड. यू नीड नॉट हॅव टोल्ड. तुला सांगण्याची गरज नव्हती. अशा प्रकारे ज्यावेळेस तुम्हाला एखादी क्रिया करण्याची गरज नव्हती हे जेव्हा सांगायचं असतं त्यावेळेस तुम्ही नीड नॉट हॅवचा यूज करा.
आय होप गाईज तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. लाईक करायला विसरू नका.